अमेरिकेकडून जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा. भारतावर 26% आयात शुल्क लादले तर चीनवर 34% आयात शुल्क. जगावर यामुळे चिंतेचं सावट. 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा. तर उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार. राज्यभरात फास्टॅग नसणाऱ्या 11,800 वाहनांवर कारवाई. तर फास्टॅग विना गाडी चालवणाऱ्यांकडून 9 लाखांचा दंड वसूल. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे रंग निवडण्याचे अधिकारी संबंधित आता शाळांनाच. तर एक राज्य एक गणवेश योजनेमध्ये गोंधळ उडाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाची या योजनेतनं माघार. राजवटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी नाही. केंद्र सरकारनं मुंबई हायकोर्टात मांडली भूमिका. सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कोर्टाकडून आता याचिकाकर्त्यांना सुधारित याचिका करण्याची मुभा. विदर्भातील 13 मोठे सिंचन प्रकल्प अपूर्ण. सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यास अजून काही वर्ष लागणार. 3 प्रकल्प 2027 आणि 5 प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित. मुंबईमध्ये एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतनं अटक. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता. भूकंपानंतर म्यानमारला भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत मोठी मदत. भारतीय नौदलाकडून 442 मेट्रिक टन आवश्यक खाद्यपदार्थ यासह हवाई दलाकडून 16 टन मानवीय मदत. तांदूळ आणि आवश्यक अन्नपदार्थही पाठवले.